नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना ती प्रतीक्षा लागली होती जी की अंतिम आणेवारी कधी जाहीर होणार। आणि आता आपण यापूर्वी खूप काही वेळेस पाहिलं होतं की हंगामी पैसेवारी, हंगामी जी काही आणेवारी असते ती जाहीर करण्यात आलेली असते आणि ती आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत सुधारित आणेवारी जी आहे ती तुमच्यापर्यंत नेहमीच पोहोचवली देखील आहे। आता याच्यामध्ये जे काही लागलेलं वेळ होतं आपल्याला की कधी अंतिम पैसेवारी नेमकी जाहीर होईल आणि दुष्काळ आहे तो जाहीर होईल। आता शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध प्रकारच्या ज्या काही सवलती असतात त्या या आणेवारीवर जाहीर होत असतात आणि ज्याच्या माध्यमातून आता जर आपली आणेवारी ही 50 पैशापेक्षा कमी असेल तर आपल्याला पैसेवारीनुसार महसूल मंडळांना, त्या तालुक्यांना, त्या गावांना दुष्काळ हा जाहीर होत असतो। आता याच्यामध्ये दुष्काळातील जे काही शासनाच्या माध्यमातून दिलेल्या झालेल्या सवलती असतात त्या सवलती 2024 मध्ये राज्याच्या ज्या काही विविध भागांमध्ये जर विचार केला तर मराठवाड्याचा मध्ये दुष्काळी परिस्थिती असलेला जो काही भाग होता, परंतु या भागामध्ये अतिवृष्टीचा जो काही मोठा फटका बसला होता आणि याच्यामध्ये जर एकंदरीत आपण विचार केला तर पिकांची जी काही आकडेवारी होती आणि आकडेवारीनुसार किंवा पिकांचे जे काही उत्पादन होतं त्या पिकांच्या उत्पादनानुसार सगळी जी काही बिघडलेली परिस्थिती होती आणि याच पार्श्वभूमीवर आता जे काही शासनाच्या वतीने अंतिम पैसेवारी असते ती पैसेवारी आता जाहीर झाली आणि त्यानुसार जर आपण बघायला गेलं तर ही पैसेवारी जाहीर झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत म्हणजे जर विचार केला तर आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा साधारणपणे 31 डिसेंबर पर्यंत ही सर्व जिल्ह्यांची अंतिम आणेवारी असते, पैसेवारी ही जाहीर होत असते। आता आकडेवारी आलेल्या असल्याने आपल्याला मराठवाड्याचा थोडासा विचार करता येईल। आता मराठवाडा आणि अमरावती विभाग देखील आणि लवकरच नागपूरचा देखील आता जी काही आणेवारी आहे ती जाहीर होणार आहे आणि नाशिक देखील आता काही दिवसांनी, कारण की कृषी मंत्री आता नाशिक जिल्ह्याचेच आपल्याला आहेत। आता हे सगळं बघत असताना आपण जर विचार केला तर आकडेवारीनुसार आपल्याला मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ दिसत आहे। आता याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये जवळपास 8,480 आणि सगळ्या म्हणजे जी खरीप आणि रब्बीची मिळून 6,150 गावांची पैसेवारी ही 50 पैशापेक्षा कमी आलेली आपल्याला दिसत आहे आणि साधारणपणे 2336 बघा 2336 गावं याच्यामध्ये आहे की जी रब्बी आणि खरीपाची मिळून त्यांची पैसेवारी 50 पैशापेक्षा जास्त असताना या विभागामध्ये नुकसानग्रस्त झालेले जे काही जिल्हे होते जसं विचार केला तर परभणी, नांदेड, हिंगोली याच्यामध्ये ऑलरेडी जी काही शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई वितरण करायला मंजूर दिलेली आहे, जी काही मागे GR आले होते। आता मोठ्या प्रमाणामध्ये जे काही दुष्काळासाठी आपण जर पाहिलं तर शासनाची जी काही मदत असते त्या मदतनुसार जिल्ह्यांना नांदेड जिल्ह्याला जवळपास 850 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते। त्यानंतर जर विचार केला परभणी जिल्हा, तसाच प्रकारे बीडला देखील 610 कोटींची मदत आतापर्यंत जाहीर करण्यात आली आहे। लातूरसाठी देखील खूप काही मोठी रक्कम याच्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांचा जर विचार केला तर भरपाईसाठी त्यांना शासनाकडून मदत ही जाहीर झालेली आहे। आता याच्यामध्ये जर आपण बघितलं की जसं वास्तविकरित्या सवलती ज्या असतात त्या या सवलतींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती दिल्या जातात, जसं की शाळेची फी आहे, बिलाचं शेतकऱ्यांचं वीज बिल आहे मोफत करायचं नाही करायचं तो याच्यामध्ये विषय असतो, जसं की कर्जमाफीचा विषय असतो, सरसकट तर नाही देत ते पण त्याच्यामध्ये थोडीफार ते आपल्याला सवलत देत असता अशी किंवा स्थगिती कर्जवसुलीसाठी स्थगिती ते देत असता। म्हणजे जे काही जिल्ह्यांना ही आणेवारी पैसेवारी मंजूर होते त्यांना या सवलती मिळत असतात। याच्यामध्ये नांदेड आपण याच्या आधी बघितलं होतं की नांदेडची जी काही नुकसानग्रस्त असलेला शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तिथे जी काही पैसेवारी होती ती 47.87 पैसे एवढी जाहीर करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर तिथे जी काही दुष्काळाची परिस्थिती लागायला पाहिजे होती ती अजून देखील लागलेली नव्हती। साधारण हिंगोलीचा देखील सेम जर विचार केला तर 47.50 पैसे एवढं लागलं होतं। परभणीचं देखील 47.50 यांनी, म्हणजे जर सगळ्या विचार जर केला तर 833 गावांमध्ये परभणीमध्ये जवळजवळ आणि नंतर हिंगोलीमध्ये देखील जी काही पैसेवारी होती ती 50 पैशाच्या आतच त्यांनी जाहीर केलेली होती। आता याच्यामध्ये जे काही प्रत्येक तालुक्यानुसार जर बघितलं गेलं तर 48 पॉइंट समथिंग त्यांनी ही आणेवारी जाहीर केली होती।
तुर्तास आपण जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये जी काही 6150 गाव आहेत, त्या 6150 गावांमध्ये आता जी काही आणेवारी आहे, पैसेवारी आहे, ती 50 पैशापेक्षा कमी आहे. 2023चा जर विचार केला या सगळ्या गावांमध्ये तर पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आली होती आणि त्या गावांमध्ये या सवलती देखील शासनाकडून लागू करण्यात आलेल्या होत्या. आणि म्हणूनच आता देखील या वर्षी ही जी काही आणेवारी आहे, ही आणेवारी आता कमी येताना आपल्याला दिसते. आणि म्हणूनच जे काही 650 आणि दुसऱ्या जिल्ह्याच्या 800 गावांमध्ये ही आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आल्याने शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा होणार आहे. मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.